11th केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन्स. तर लास्ट लेक्चरला आपण अल्काइन्सचा पार्ट चालू केला होता. अल्काइन्स म्हणजे काय असतं तर द कंपाऊंड कंटेनिंग ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन एक ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना काय म्हणतात अल्काइन्स. मग त्याचा जनरल फॉर्म्युला काय CnH2n-2 हा जनरल फॉर्म्युला असतो अल्काइन्सचा. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. आयसोमेरिझम इन अल्काइन्स. आता मला वाटतं आयसोमेरिझम म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असणार. आयसोमेरिझम सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण स्ट्रक्चर काय येतं डिफरंट येतं, त्याला म्हणतो आपण आयसोमर्स. आणि त्या जो फिनॉमिनॉन असतो त्याला म्हणतात आयसोमेरिझम. आपण अल्केन्समध्ये पण आयसोमर्स बघितले आणि अल्किन्समध्ये पण आयसोमेरिझम बघितलं होतं. आता अल्काइन्समध्ये कोणते आयसोमर्स असतात तर पोझिशन आयसोमेरिझम. कोणते आयसोमर्स? पोझिशन आयसोमेरिझम. हा कशाचा टाईप आहे? स्ट्रक्चरल आयसोमरचा टाईप आहे. सो अल्काइन शो पोझिशन आयसोमेरिझम विच इज अ टाईप ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स. तर पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय असतं? ट्रिपल बॉन्डची जी पोझिशन असणार. आता अल्काइन्समध्ये काय असणार? ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. काय असतं अल्काइन्समध्ये? ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग ह्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्डची पोझिशन काय असेल? डिफरंट असेल. असे जे स्ट्रक्चर असतात त्याला काय म्हणतात? पोझिशन आयसोमेरिझम. मग खाली त्यांनी एक्झाम्पल पण दिले. फॉर एक्झाम्पल 1 ब्युटाईन अँड 2 ब्युटाईन. आता आपण स्ट्रक्चर बघूया. 1 ब्युटाईन आणि 2 ब्युटाईन. तुम्हाला समजलं असेल 1 ब्युटाईन आहे म्हणजे YNE जो ट्रिपल बॉन्ड आहे तो कुठला असणार आहे? 1 पोझिशनला असेल आणि 2 ब्युटाईनमध्ये काय असणार आहे? सेकंड कार्बनला असेल, म्हणून त्याला 1 ब्युटाईन आणि 2 ब्युटाईन नेम केले. मग आता ब्युटाईन आहे म्हटल्यावर ब्यूट किंवा ब्युटेन किती कार्बन असणार आहेत? टोटल आपले 4 कार्बन. स्ट्रक्चर कसं काढायचं बघा, दोन्हीची काढू आपण. 1 2 3 आणि 4. टोटल किती झाले कार्बन? 4 कार्बन. आणि 1 ब्युटाईन म्हटलंय म्हणजे फर्स्ट कार्बनला एकतर इकडून ह्या साईड नंबरिंग केला तर इथं ट्रिपल बॉन्ड होईल, इकडून नंबरिंग केला तर इथं ट्रिपल बॉन्ड होईल. मग इथं नंबर आपण ट्रिपल बॉन्ड देऊ. ट्रिपल बॉन्ड झाला. आता काय करूया? कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाईड करू. बघा आता ह्या 3 बॉन्ड म्हणजे इथं काय येईल? एक हायड्रोजन येईल CH. तर ह्या कार्बनला 1 2 3 इकडे एक बॉन्ड 4. त्यामुळे ह्या कार्बनला काय येणार नाहीत? हायड्रोजन येणार नाहीत. म्हणजे आपण इकडून नंबरिंग करणार आहोत. मग त्यानंतर आता हा कार्बन बघा एक बॉन्ड गेला म्हणजे इथं काय येईल सांगा? इथं काय येईल? CH2. परत हा एक बॉन्ड 1 2 आणि 2 हायड्रोजन CH2 आणि इथं काय होईल? CH3. हे जे स्ट्रक्चर कशात झालं? 1 ब्युटाईन आहे का? फर्स्ट कार्बनला काय? ट्रिपल बॉन्ड आहे. 1 ब्युटाईनचं स्ट्रक्चर. कार्बन बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहूयाचा 1 2 3 4. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला? C4. त्याच्यानंतर हायड्रोजन 1, हे 2 किती झाले? 3 आणि हे 3 6 C4H6. मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला नॉर्मल तुमचा अल्काइनसाठी फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला काय? CnH2n-2 आहे का? बघा फुलफिल होते का? C4 म्हणजे 4 2 8 -2 6 आहे. आन्सर करेक्ट आहे. C4H6 आहे. कशात स्ट्रक्चर? 1 ब्युटाईन झालं. तेच 2 ब्युटाईनचं काय होईल सांगा? आता आहे तसंच कॅल्क्युलेट करा. 4 कार्बन 1 2 3 4. 2 ब्युटाईन म्हणजे सेकंड कार्बनला काय येणार आहे? ट्रिपल बॉन्ड येईल. आता परत हायड्रोजन बॅलन्स करा. इथं काय येतील आता बघा? CH3 हा एक बॉन्ड म्हणजे 4. इथं CH3 येईल. हे 3 4 ह्या कार्बनला येणार नाही. परत ह्या कार्बनला काय होतील? हे 3 हा एक 4. त्यामुळे तिथं असणार नाही. ह्या कार्बनला काय असेल? इकडे एक गेला म्हणजे इथं काय राहतील? CH2 आणि इकडे एक आणि इथं काय येतील? CH3. तर हायड्रोजन आपण कॅल्क्युलेट करूया. किती हायड्रोजन होतात बघा. आता ह्या बॉन्डचे प्रत्येकाचे 4 आहेत का बघा? 1 2 3 4. सॉरी इथंच 4 येणार. मी इकडचा दाखवला 5 घेतला कार्बन. टोटल 1 2 3 आणि 4. हे 4 कार्बन झाले. तर हायड्रोजन चेक करा. 3 3 काय झाले? 6. समजले स्ट्रक्चर 2 ब्युटाईनचं. मग ह्या दोन्हींना काय म्हणतात? पोझिशन आयसोमर्स. बघा हे 3 3 काय होणार आहे? 6 होतील. आणि कार्बन 1 2 3 आणि 4 कार्बन. मी चुकून 5 घेतले होते पण काय पाहिजेत? 4 ब्युटाईन आहे म्हणजे 4 असणार आणि सेकंड पोझिशनला. मग ह्याला काय म्हणतात तर पोझिशन आयसोमर्स. कारण ट्रिपल बॉन्डची पोझिशन काय होते? चेंज होते. पहिल्या याच्यामध्ये फर्स्ट कार्बनला आहे, सेकंड याच्यामध्ये कशामध्ये तर सेकंड कार्बनला आहे. म्हणून त्याला फर्स्ट ब्युटाईन आणि सेकंड ब्युटाईन 1 ब्युटाईन आणि 2 ब्युटाईन म्हटले. आता इथं बघा हे जे स्ट्रक्चर आहे जे फर्स्ट ब्युटाईनचं दिसते म्हणजे 1 ब्युटाईन जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला फर्स्ट कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे. याला काय म्हणतात तर टर्मिनल अल्काइन्स पण म्हणतात. कारण हे जे कार्बन्स असतात लास्टचे जे कार्बन्स असतात त्या कार्बन्सना काय म्हणतात? टर्मिनल अल्काइन्स. म्हणजे जेव्हा स्ट्रक्चर असतात ते खूप हे झालं होतं. आता बघा हे जे कार्बन्स असतात तुमचे शेवटचे आणि फर्स्ट आणि लास्टचा जो कार्बन असतो त्या कार्बनला काय म्हणतात तर टर्मिनल कार्बन. आणि तिथं जर ट्रिपल बॉन्ड आला तर त्याला काय म्हणायचं? टर्मिनल अल्काइन्स. म्हणून 1 अल्काइन्सला काय म्हणतात तर टर्मिनल अल्काइन्स. समजलं?
स्ट्रक्चर आता आयसोमर्स कोणते असणार आहेत तर पोझिशन आयसोमर्स असतात ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्डची पोझिशन डिफरंट असते. बाकीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय तो सेमच येतो, जसं की 1 ब्युटाईन आहे, 2 ब्युटाईन आणि 1 अल्किन्स जे असतात, म्हणजे टर्मिनलला जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतात तर टर्मिनल अल्काइन्स, म्हणजे फर्स्ट अँड शेवट, फर्स्ट अँड लास्टचा जो कार्बन असतो त्याला जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणायचं टर्मिनल अल्काइन्स. म्हणजे आता फर्स्ट अँड लास्ट जो म्हणतो आपण, म्हणजे समजा जरी फर्स्ट असेल, शक्यतो फर्स्टच असतं कारण ट्रिपल बॉन्ड, आणि इकडे जरी ट्रिपल बॉन्ड असला तर आपण नंबरिंग कुठून करणार आहे, जिथून स्टार्ट होतो इकडून जरी नंबरिंग केला तर तुमचं नेम फर्स्टच येतं, इकडून जरी नंबरिंग केला तर काय तर फर्स्टच येतं, म्हणून त्याला काय म्हटले 1 अल्काइन्स. 1 अल्काइन्स आर ऑल्सो कॉल्ड एज टर्मिनल अल्काइन्स. समजलं एवढा पार्ट तुम्हाला आयसोमेरिझमचा. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया याचा. बघा आता इथं तुम्हाला स्ट्रक्चर्स दिलेत, इथेन, इथीन आणि इथाईन, हे टोटल 3 स्ट्रक्चर दिलेत. इथेनचा फॉर्म्युला C2H6, इथेन म्हणजे 2 कार्बन आणि H6. इथं काय असतात सगळे सिंगल बॉन्ड. इथेनमध्ये बघा सगळे काय आहेत सिंगल बॉन्ड आहेत. इथेन अल्केन आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंड. त्यानंतरचं अल्किनमध्ये काय असणार आहे CH2 डबल बॉन्ड CH2. इथिनसाठी इथिन C2H4 CH2 डबल बॉन्ड CH2, आणि त्यानंतर ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड काय असणार CH ट्रिपल बॉन्ड CH. बघा हायड्रोजन कसे कसे कमी होत जातात. जेव्हा इथेन असतो म्हणजे अल्केन असतं तेव्हा किती असतात हायड्रोजन, तर जेवढे हायड्रोजन किती असतात तुमचे जेवढे कार्बन आहेत त्याच्यापेक्षा काय करतात त्याचे दुप्पट +2 असं असतं. CnH2n +2 म्हणजे 2 त्याचे मल्टिप्लाइड बाय 2 त्याचे दुप्पट करतो आपण +2 करतो. त्यानंतर इथेनमध्ये किती असतात त्याच्यापेक्षा 2 लेस असतात करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा. आहेत का बघा अल्किनमध्ये अल्केनपेक्षा करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा 2 हायड्रोजन कमी असतात, कारण इथं बघा 6 आहेत इथं 4 आहेत. आणि अल्काइन्समध्ये अल्किनपेक्षा काय असतात 2 कमी असतात आणि अल्केनपेक्षा किती असतात तर 4 न कमी असतात. हा डिफरन्स असतो हायड्रोजनच्या बाबतीत. आणि डबल बॉन्ड म्हटले तर ह्याच्यामध्ये इथिनमध्ये किती असतो 1 डबल बॉन्ड असतो, इथाईनमध्ये काय असतं ट्रिपल बॉन्ड असतो. म्हणजे अल्काइन्समध्ये ट्रिपल बॉन्ड, अल्किन्समध्ये डबल बॉन्ड. म्हणजे डबल बॉन्ड वाढल्यामुळे काय होतात ते हायड्रोजन कमी होतात. आणि जे अल्केन असतं अल्केनमध्ये सगळे बॉन्ड काय असतात सिंगल बॉन्डेड असतात. स्ट्रक्चर लक्षात ठेवा व्यवस्थित. त्याच्यानंतरचे आहेत बघा लोअर अल्काइन्स. आता जे आपण बघणार होतो लोअर अल्काइन्स म्हणजे जे लोअर अल्किन्स आहेत त्याची नावं दिलेत, IUPAC नेम्स दिलेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि कॉमन नेम आणि IUPAC नेम त्याचं काय असेल ते. आता बघा C2H2 म्हणजे फर्स्ट मेंबर आहे C2H2, कोणता तर जो CH ट्रिपल बॉन्ड CH म्हणतो आपण. स्ट्रक्चर दिले पुढं CH ट्रिपल बॉन्ड CH आहे का बघा, कार्बन 2 आहेत का 1 2, सो C2H2 साठी हे 2 हायड्रोजन. सो C2H2 काय असणार ॲसिटिलीन, त्याचं कॉमन नेम काय ॲसिटिलीन. IUPAC नेम केलं तर इथाईन होतं, कारण तुमचं करस्पॉन्डिंग अल्केन कोणतं असतं इथेन. त्याच्या इथेनमधला ANE जो असतो तो कशाने रिप्लेस होतो इथं YNE. इथेनमधला जो ANE कशाने रिप्लेस होतो YNE. जर डबल बॉन्ड असतात तर कशाने रिप्लेस होतं ENA रिप्लेस होतं. हे माहिती आहे आपण रूल बघितलेत IUPACचे रूल्स. मग C2H2 मध्ये काय येणार ॲसिटिलीन आणि त्याचं IUPAC नेम इथाईन. त्यानंतर C3H4 बघा नेक्स्ट स्ट्रक्चर काय C3H4 काय झालं कार्बन 1 वाढला, स्ट्रक्चर काढले बघा CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. आता हे जे 3 आहे ते इथं आहे CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. मिथिल ॲसिटिलीन काय नेम आहे त्याचं कॉमन नेम मिथिल ॲसिटिलीन. म्हणजे हे जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे हे एवढं ॲसिटिलीनचं असणार आणि हा मिथिल ग्रुप, म्हणून त्याला काय म्हटलं कॉमन नेम मिथिल ॲसिटिलीन. आणि IUPAC नेम काय होणार त्याचं प्रोपाईन. प्रोपाईन का होईल बघा, कार्बन किती आहेत 1 2 आणि 3 कार्बन. 3 कार्बनचं नॉर्मल आपलं अल्केन कोणतं असतं प्रोपेन, PROPANE. मग ANE कशाने रिप्लेस होणार इथं YNE. तेवढंच दिलं आहे प्रोपाईन. समजते IUPAC नेम. त्यानंतरचं नेक्स्ट बघा C4H6 कोणतं स्ट्रक्चर आहे C4H6. मग त्याचं स्ट्रक्चर काढलं बघा CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. CH3 CH2 आता तुम्हाला माहिती आहे CH3 CH2 म्हणजे काय असतं इथाईल, परत C ट्रिपल बॉन्ड CH ॲसिटिलीन होणार. मग याचं नाव काय होतं तर ब्यूट 1 YNE. तर जेव्हा ब्यूट म्हणजे कार्बन टोटल किती आहेत बघा 1 2 3 4 कार्बन आहेत. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डची पोझिशन किती आहे आता नंबरिंग करा 1 2 3 आणि 4. जिथं डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डला नियरेस्ट नंबर येईल कमी पोझिशन येईल असं नंबरिंग केलं जातं. मग काय येणार ब्यूट 1 YNE हे नेमिंग होईल. त्यानंतरचं नेक्स्ट आहे C4H6. ते स्ट्रक्चर दिलं आहे फक्त
हे डिफरन्स आहे बघा, ब्यूट 1 वायनी आणि ब्यूट 2 वायनी. जसं आपण 1 ब्यूटाईन बघितलं आणि 2 ब्यूटाईन, त्याचे स्ट्रक्चर्स आहेत ते मगाशी जे बघितलं होतं 1 ब्यूटाईन आणि 2 ब्यूटाईन, तसे स्ट्रक्चर्स आहेत. ब्यूट 1 वायनी आणि ब्यूट 2 वायनी तेच स्ट्रक्चर आहे, काही डिफरन्स नाही आहे. फक्त इथं 1 अगोदर 1 घेतलं होतं, 1 ब्यूटाईन आणि 2 ब्यूटाईन म्हटलं होतं, पण इथं काय घेतलं ब्यूट 1 वायनी आणि ब्यूट 2 वायनी. मग आता बघा इथं त्याचं हे कॉमन नेम काय आहे, इथाइल ॲसिटिलीन, त्यानंतर डायमिथिल ॲसिटिलीन CH3, हे हा 2 ग्रुप, मिथाइल 2 ग्रुप आहेत म्हणून त्याला म्हटलं डायमिथिल, आणि C ट्रिपल बॉन्ड C. मग याचं नाव काय होतं ब्यूट 2 वायनी. आहे का बघा, डबल बॉन्डची पोझिशन डिफरंट असते. आणि हा जे टर्मिनलला असतात हे काय असे टर्मिनल आहेत बघा, ह्याला काय म्हणतात 1 पोझिशनला असेल तर त्याला काय म्हणायचं टर्मिनल अल्काइन्स. काय म्हणायचं तर टर्मिनल अल्काइन्स. समजला एवढा पार्ट. सिम्पलेस्ट अल्काइन इज इथाइन विच इज नोन ॲज ॲसिटिलीन. आता सिम्पलेस्ट अल्काइन जे होतं इथाइन म्हणजे काय असणार CH ट्रिपल बॉन्ड A ट्रिपल बॉन्ड CH, हे जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात ॲसिटिलीन. सिम्पलेस्ट अल्काइन आहे इथाइन, त्याला म्हणतात ॲसिटिलीन. द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज अ फंक्शनल ग्रुप. आता याच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो कोणता असतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आपण जेव्हा फंक्शनल ग्रुपचा चार्ट तुम्हाला सांगितलं होतं, व्यवस्थित करा तो चार्ट बघा, कारण इम्पॉर्टंट चार्ट आहे, तुम्ही जिथं स्टडी करता येतं तो चार्ट व्यवस्थित पेजवर लिहून लावा असंही सांगितलं होतं. फंक्शनल ग्रुपचा जो चार्ट आहे, कारण आपल्याला खूप वेळा ते फंक्शनल ग्रुप लागणार आहेत. मग इथं कुठला फंक्शनल ग्रुप असतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. अल्किन्समध्ये कुठला असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हा फंक्शनल ग्रुप असतो. मग carbon carbon triple bond is a functional group. The aliphatic unsaturated hydrocarbon containing 2 or 3 carbon carbon triple bonds are called alkadines or alkatrines respectively. जसं आपण अल्काडाइन्स आणि अल्काट्राइन्स म्हणत होतो, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड असेल तर काय म्हणतो तो अल्काडाइन्स DIENE. जर डबल बॉन्ड असेल 1 और 2 असतील डबल बॉन्ड. आता इथं काय असणार आहे सांगितले, 2 ट्रिपल बॉन्ड असतील आणि 2 किंवा 3 ट्रिपल बॉन्ड असतील तर त्याला काय म्हणतात तर अल्कॅडाइन्स और अल्कॅट्राइन्स. आता उच्चार करताना सेमच येतो डाइन्स आणि फक्त लिहिताना स्पेलिंग फक्त इथं वायनी लिहा, आणि जर डबल बॉन्ड असेल तर फक्त आहे तसं ENE. डबल बॉन्ड असेल तर ENE आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर वायनी. बघा 2 असतील तर डाइन्स आणि 3 असतील तर ट्राइन्स. तर खाली स्ट्रक्चर सर्क्यूट. आता बघा स्ट्रक्चर जर काढायचं झालं तर अल्कॅडाइन्स आणि अल्कॅट्राइन्स कसं असेल स्ट्रक्चर, तर डाइन्स म्हणजे काय असणार आहे 2 ट्रिपल बॉन्ड असतील, वायनी असणार आहे म्हणजे 2 काय असतील ट्रिपल बॉन्ड. मग बघा जर असे कार्बन्स असतील तुमचे तर काय असणार, इथं 1 ट्रिपल बॉन्ड असेल तर इथं 1 ट्रिपल बॉन्ड, असं स्ट्रक्चर तुमचं असू शकतं, त्याला म्हणायचं डाइन्स. आणि जर 3 असतील तर बघा 3 असतील तर ट्राइन्स, म्हणजे ह्या कार्बन परत 1 सिंगल, परत हा कार्बन, परत 1 कार्बन आणि परत ट्रिपल बॉन्ड C, असं जे स्ट्रक्चर असेल त्याला काय म्हणायचं ट्राइन्स. अल्कॅडाइन्स किंवा अल्कॅट्राइन्सचं स्ट्रक्चर. जर 2 ट्रिपल बॉन्ड असतील तर डाइन्स आणि 3 ट्रिपल बॉन्ड असतील तर ट्राइन्स. आणि असं ह्याच्या बाबतीत पण असतं, डबल बॉन्डच्या बाबतीत पण असतं. कशाच्या बाबतीत, डबल बॉन्डच्या पण बाबतीत असतं. जेव्हा कार्बन कार्बन 2 डबल बॉन्ड असतात तेव्हा त्याला काय म्हणतात अल्काडाइन्स. स्पेलिंगमध्ये फक्त डिफरन्स आहे, उच्चार तर सेमच वाटतो आपल्याला. अल्काडाइन्स DIENES असतं. आणि जर ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड 3 वेळा असेल तर त्याला काय म्हणतात अल्काट्राइन्स TRIENES. स्पेलिंग फक्त व्यवस्थित बघा. YNE असेल तर ट्रिपल बॉन्ड असेल आणि ENE असेल तर डबल बॉन्ड असेल. त्यानंतरचं आहे सिटॉक्झिन फ्रॉम पॉयझनस प्लांट. तर सिटॉक्झिन जो असतो कशापासून मिळतं तर पॉयझनस प्लांट आहे, वॉटर हेमलॉक प्लांटचं नाव आहे वॉटर हेमलॉक. त्याच्यापासून काय मिळतं सिटॉक्झिन. आता ते खाली तुम्हाला स्ट्रक्चर दिले, OH CH2 थ्राईस C ट्रिपल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C10 H14 आणि OH. आता हे स्ट्रक्चर, आता याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड किती आहेत तर बघा, हा 1 ट्रिपल बॉन्ड आहे, इथे 1 ट्रिपल बॉन्ड आहे, इथे 1 ट्रिपल बॉन्ड आहे, 2 ट्रिपल बॉन्ड्स आहेत. मग हे स्ट्रक्चर कशाचं होतं अल्काडाइन्सचं, असं इथं फक्त सांगितलंय. येते लक्षात तुमच्या अल्कॅडाइन्स आणि अल्कॅट्राइन्स म्हणजे काय. आणि DIENE असेल तर डबल बॉन्ड असतो आणि YNE असेल तर ट्रिपल बॉन्ड. कारण उच्चार करताना आपल्याला सेम वाटतं, अल्कॅडाइन्स आणि अल्काडाइन्स एकच वाटतं, म्हणून लक्षात ठेवा. डबल बॉन्ड पण असू शकतं, त्यांना पण अल्कॅडाइन्स म्हणतात. डबल बॉन्ड असेल तर ENE, फक्त स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे, इतकंच आहे. त्यानंतरचं आहे नेक्स्ट बघा प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. प्रिपरेशन मेथड ऑफ अल्काइन्स, जशा अल्किनच्या होत्या तशाच ह्या प्रिपरेशन मेथड्स आहेत. अल्काइनच्या प्रिपरेशन मेथड आता काय काय आहेत आपण स्टडी करू. अल्किनच्या स्टडी केलेत तशा आता अल्काइन्सच्या प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. फर्स्ट आहे इंडस्ट्रियल सोर्स. इथाइन इज इंडस्ट्रियली प्रिपेअर्ड बाय कंट्रोल्ड हाय टेम्परेचर पार्शल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन. आता इंडस्ट्रियल सोर्समध्ये इथाइन कसं प्रिपेअर केलं जातं तर इथाइन इज इंडस्ट्रियली प्रिपेअर्ड बाय
कंट्रोल्ड हाय टेम्परेचर. काय कंट्रोल केलं जातं? हाय टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. पार्शल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन. मिथेनचं काय केलं जातं? पार्शल ऑक्सिडेशन करून इथाइन इथं मिळवलं जातं. खाली रिएक्शन दिली बघा, CH4 म्हणजे मिथेनचं स्ट्रक्चर, मिथेन प्लस ट्वाईस O2 म्हणजे ऑक्सिडेशन. ऑक्सिजन तिथं ऍड करणार आहे आपण. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन माहित असेल. रिडक्शनमध्ये काय करतो? ऑक्सिजन लॉस करतो आणि इथं काय करतो? ऑक्सिजन ऍड करतो. सो ट्वाईस O2 173 केल्विन. मग काय मिळणार आपल्याला? इथाइन. 2 मॉलिक्युल्स मिळतात. CH ट्रिपल बॉन्ड CH प्लस 2 CO2 प्लस 10 H2O. हे काय पडतात? इथं बाय प्रोडक्ट बाहेर पडतात. CO2 आणि H2 हे बाय प्रोडक्ट बाहेर पडतात. तर रिॲक्शन जर बॅलन्स करायची झाली तर रिॲक्शन बॅलन्स करा. बॅलन्स आहे का बघा रिॲक्शन. CH4 आता 6 CH4 घेतलेत. आता 6 घेतलेत म्हणजे काय असणार आहे बघा. कार्बन इथं किती असतील? इकडच्या साईडला 6 कार्बन. कार्बन इज इक्वल टू 6. कार्बन किती येतील? 6. त्याच्यानंतर हायड्रोजन किती येतील? 24. हायड्रोजन किती असणार आहेत आता? 24 हायड्रोजन असतील. आता इकडे तसंच बॅलन्स आहे का बघायचं. ऑक्सिजन किती आहेत? तर 4 आहेत. सो ऑक्सिजन 4 हे ट्वाईस O2 आहे म्हणजे ऑक्सिजन 4 आहेत. तसं या साईडला पण बॅलन्स आहे का सगळं बघायचं. कार्बन किती आहेत? आपल्याला 6 पाहिजेत. सो हे 2 पण इथं पुढं 2 आहे म्हणजे किती होतील? 4. हे 4 कार्बन आणि त्याच्यानंतर हे 2 6 आहेत. कार्बन तर बॅलन्स आहेत. कार्बन 6 आहेत. त्यानंतर काय? हायड्रोजन. हायड्रोजन किती होतील? हायड्रोजन किती होतील? 24 हायड्रोजन होते. आहेत का 24? चेक करा. हे काय आहेत? हायड्रोजन. हायड्रोजन इथं किती झाले तर किती होतील? हे 2 आहे. हे 2 म्हणजे 4 हायड्रोजन इथं बघा. इथं 2 आहे म्हणजे हे स्ट्रक्चर डबल वेळा असणार आहे. मग एका स्ट्रक्चरमध्ये 2 म्हणजे दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये पण 2 असे किती ओव्हरऑल येतील? 4 हायड्रोजन. हे 10 H2 म्हणजे 10 इंटू 2 म्हणजे 20 आणि हे 24 आहेत. हायड्रोजन 24 आहेत. त्यानंतर ऑक्सिजन किती आहेत? तर 4 आहेत का ऑक्सिजन बघूया. 2 O2 इथं काय आहेत? आता हे ट्वाईस O2 म्हणजे हे किती? 4 हायड्रोजन म्हणजे रिॲक्शन काय? बॅलन्स आहे. मग काय मिळतं इथं आपल्याला? तर इथाइन कसं प्रिपेअर केलं जातं? इंडस्ट्रियली प्रिपेअर्ड बाय कंट्रोल्ड. काय कंट्रोल करायचं? हाय टेम्परेचर कंट्रोल करायचं. पार्शल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन. मिथेनचं पार्शल ऑक्सिडेशन करून इथाइन मिळतं आणि CO2 आणि H2 काय पडतात? बाहेर पडतात. तर ती काय रिॲक्शन बॅलन्सिंगमध्ये मग 2 ट्वाईस ऑफ CO2 आणि 10 H2 बाहेर पडतं. इतकं दिलं आणि इथाइन मॉलिक्युल किती मिळतात? 2 मिळतात. त्यानंतरची नेक्स्ट इंडस्ट्रियल सोर्समध्ये नेक्स्ट मेथड आहे बघा, कॅल्शियम कार्बाइड फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. फर्स्ट कोणती बघितली आपण? तर इंडस्ट्रियल सोर्स फ्रॉम इथाइन. मिथेनपासून आपण इथाइन प्रिपेअर करत होतो. कसं? तर कंट्रोल्ड बाय हाय टेम्परेचर अँड पार्शल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन त्याच्यापासून मिळवलं. त्यानंतरची नेक्स्ट कोणती? फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. इंडस्ट्रियली अल्काइन इथाइन इज प्रिपेअर्ड बाय रिॲक्शन ऑफ कॅल्शियम कार्बाइड विथ वॉटर. कशासोबत रिॲक्शन होणार? कॅल्शियम कार्बाइड विथ वॉटर. आता कॅल्शियम कार्बाइड, कॅल्शियमसाठी फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल काय असतो? Ca. कार्बाइड म्हणजे C2 असा याचा फॉर्म्युला होतो टोटल कॅल्शियम कार्बाइडचा. CaC2 कशासोबत रिॲक्शन होते? फक्त वॉटरसोबत. ट्वाईस ऑफ H2O त्याच्यापासून काय मिळतं? इथेन. मग CaC2 प्लस H2O ट्वाईस ऑफ H2O. मग त्याच्यापासून काय मिळणार आपल्याला? इथेन. इथेनचा फॉर्म्युला C2 काय? इथेनचा फॉर्म्युला C2H2 हा फॉर्म्युला मिळेल आणि राहिलेलं जे तुमचं OH आहे ते कशासोबत कंबाईन होतं? तर जे Ca आहे ते CaOH ट्वाईस हे त्याच्यामध्ये काय पडतं? बाय प्रोडक्ट बाहेर पडतं. बघा रिॲक्शन काय होते? जो तुमचा C2 आहे म्हणजे हे C2 हे जे कार्बनचे जे C2 आहेत ते C2 CaC2 मधला जो C2 आहे तो C2 आणि हे 2 H2 असं काय बाहेर पडतं? C2H2 तयार होतो. मग राहिले किती बघा आता? टोटल ओव्हरऑल 4 H2 आहेत. सो हायड्रोजन किती आहेत? तर 4 H आहेत कारण 2 H2 आहे म्हटलं इथं 2 हे आणि ट्वाईस म्हणजे किती असणार आहेत? 4 असणार आहेत. त्यातले 2 ॲसिटिलीन तयार करतात किंवा इथाइन तयार करतात. C2H2 तयार होतं. राहिलेले 2 काय पडतात? OH ट्वाईस बाहेर पडतात आणि हे O2 तसेच शिल्लक असतात आणि हे राहिलेलं तो CaOH ट्वाईस त्याच्यामध्ये काय पडतं? बाहेर पडतं. रिॲक्शन समजली का बघा? कॅल्शियम कार्बाइडची CaC2 रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म इथाइन आणि काय बाहेर काय पडतं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाईस हे इथं बाय प्रोडक्ट बाहेर पडतं. इतकीच रिॲक्शन आहे. इंडस्ट्रियल सोर्सेसमध्ये हे 2 रिॲक्शन्स आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा रिॲक्शन. सोर्स ऑफ अल्काइन्स मध्ये आपण 2 रिॲक्शन बघितल्या. फर्स्ट होती फ्रॉम मिथेन आणि नेक्स्ट होती फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. मग जसं आपण अल्किन्स प्रिपेअर केले होते तशा मेथड्स प्रिपरेशन्स आहेत. बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन वगैरे त्याच रिॲक्शन्स आहेत. फक्त इथं काय असणार आहे? ट्रिपल बॉन्डच्या रिॲक्शन्स आहेत. ट्रिपल बॉन्डपासून काय मिळतं? पहिल्यांदा डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं म्हणजे डबल बॉन्ड आपल्याला काय तयार करायचे आहेत? अल्काइन्स तयार करायचे आहेत. तिथं काय आपण तयार केलं होतं? डबल बॉन्डेड कंपाऊंड्स तयार केले होते. बघा काय तयार केलं होतं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार केला होता. इथं काय करायचं आपल्याला? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड तयार करायचे आहेत. मग ह्याच रिॲक्शन्स आहेत. बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ फिसिनल
काय सांगितले, डायहॅलाइड्स, विसिनल डायहॅलाइडपासून हे तयार करणार आपण. आता ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत, पहिल्यांदा ह्याच्यापासून काय होईल, तुमचा डबल बॉन्ड तयार होईल. परत डबल बॉन्डपासून काय करायचं, आपल्याला ट्रिपल बॉन्ड तयार करायचा आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेप तर सगळ्यांना माहिती आहे. पण आता हे जो पार्ट आहे हा प्रिपरेशन मेथडचा आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. आता आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.